परवाच्याच दिवशी श्रीनिवास दादा आणि मी आणि माझी बहीण क्षमा आम्ही तिघी मोजणीच्या दिवशी एकत्र होतो. आम्ही रोहितही होता, पण रोहित रिपोर्ट घेत होता. आम्ही आपले एकामेकाचा हात धरून बसलो होतो, काय होतंय काय होतंय काय होतंय. तर रोहित सगळं काम करत होता, आम्ही तिघं आपलं नुसतं एकामेकाला धीर द्यायचं काम करत होतो, एवढंच करत होतो. आणि मग इलेक्शनमधल्या गमती जमतीवर चर्चा चालू होती आणि आपला रोहितचा फोन वाजला की आम्ही म्हणायचं अरे बापरे आता काय झालं. मग रोहित म्हणायचा ठीक आहे मी करतोय. आई आत्या उठून बसा, सगळं चांगलं चाललंय. म्हणजे आम्ही आमच्या पोरांना धीर द्यायच्या ऐवजी आमची पोरंच आम्हाला धीर देत होती. पण ती सगळी जबाबदारी रोहितवर होती आणि श्रीनिवास बापू मी आणि क्षमा असे गप्पा टप्पा करत बसलो होतो. आणि श्रीनिवास दादा म्हणला आठवतो तो दिवस. म्हटलं कुठला रे? म्हणलं आठवतं. मी तालुका सांगणार नाही कुठला, पण एका तालुक्यात आम्ही गेलो होतो आणि बापूंसाठी दरवाजा उघडला आणि बंद केला. आणि ते म्हणले बापू आम्ही हात जोडून विनंती करतो पण तुम्ही आमच्याकडे येऊ नका. आणि त्यांनी त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. आणि त्याला इतकं दुःख झालं की ज्यांच्याबरोबर जन्मापासून आपण आयुष्य घालवलं, असं काय घडलंय की तुम्ही माझ्या तोंडावर दरवाजा बंद करताय. म्हणजे माझी तर काही चूक नाही, मी आपलं तुमच्याशी बोलणं करायला आलं आणि तोंड म्हणजे जे संबंध 60 वर्ष आपण जपलेले आहेत त्या माणसानी तो दरवाजा बंद केला. आणि त्याला इतकं भरून आलं परवा. तो म्हणला सुप्रिया त्या माणसांनी दरवाजा कदाचित भीतीमाळे बंद केला पण मतपेटीमध्ये डबल त्यांनी मतदान तिथे केलं. पण त्याचं दुःख आम्हाला राहील, कारण माझी कधीच इच्छा नव्हती कुठल्याही नात्यामध्ये एका इलेक्शनसाठी एवढी कटुता येईल. आणि मी आज सकाळी सदाबापूंच्या घरी गेले होते आणि खरं तर मनापासून सगळ्यात दिलगिरी मी सातव कुटुंबाची मागणी. कारण का ते कुटुंब का भरडलं गेलं ह्याचं उत्तर माझ्याकडे आजही नाही. मी पण एक आई आहे, मी पण एक मुलगी आहे. ते कुटुंब कशातून गेलं हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्या आईच्या डोळ्यात ते दपदपते अश्रू तिने कधी बाहेर येऊ दिले नाही. पण एक आई म्हणून मी ते अनेक वेळा या इलेक्शनमध्ये पाहिलेले. बापूंनी पण ज्या पद्धतीने बापू खंबीरपणे पवारसाहेबांबरोबर उभं राहिले. आणि हा संघर्ष कशासाठी नेहमी लोक मला विचारतात ही लढाई तुमच्या, मतलब आमच्या घरातली लढाईच नव्हती ही आमच्यासाठी एक वैचारिक लढाई होती. माझी लढाई कुणाविरोधात होती? जे आपल्या दुधाला भाव देत नाही त्यांच्या विरोधात आपली लढाई. जे आपल्याला कारखान्याला व्यवस्थितपणे ऊस वेळेवर नेत नाही, पैसे देत नाही त्यांच्या विरोधात आपली लढाई. जे आपल्याला हमी भाव देत नाहीत त्यांच्या